नमस्कार मंडळी, तर आमच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आमचा हा हलसाल गावचा गाव गोंधळ आहे। 3 वर्षातून एकदा हा गोंधळ केला जातो आणि या गोंधळामध्ये सर्व गावकरी जे परगावी सुद्धा राहतात ते सुद्धा या गोंधळाला हजर असतात। अंबाबाई, तुळजाभवानी अशा देवींच्या नावाने घातलेला हा गोंधळ म्हणजे रात जागरण हा जागरणीचा कार्यक्रम आहे। याला आपण गोंधळ असंही म्हणतो, म्हणून हा गोंधळ नावाने प्रसिद्ध असतो। आणि इथं देवीला बकऱ्याचा बळी दिला जातो आणि ही परंपरागत आलेली पद्धत आहे, ही जपली जाते आमच्या सर्व भाविक भक्तांकडून। आणि हे आमच्या गावाला कुठलेही हानी पोचू नये किंवा आपल्या गावावरती कुठलेही दुःखाचा डोंग कोसू नये याच्यासाठी ही परंपरा जपली जाते। ती विना सर्व देवदेवतांना आमच्या गावाकडून गावच्या प्रत्येक माणसाकडून देवीला साकडं घातलं जातं की आपलं गाव सुरक्षित आणि शांततेत नांदावं। अशीच यामागची एक खूप सुंदर अशी भावना असते प्रत्येकाची। आणि याच भावनेत सामील होण्यासाठी सर्व जमलेले भाविक लोक इथं एकत्र येतात। आणि आत्ता रात्रीचे 8 वाजलेले आहेत। 8 वाजता इथंच ह्या गावच्या मध्यावरती जिथं आमचं थळ देवस्थान इथं होळी उभारली जाते, त्या ठिकाणी हे आमचं गावचं स्थान आहे। त्याच ठिकाणी हे सर्व गोंधळ म्हणजे जागरणीचा कार्यक्रम केला जातो। आणि याच ठिकाणी पहा तुम्ही, आता इथं बकऱ्याचा बळी दिला जातो। समोर तुम्हाला बकरा दिसतोय आणि या ठिकाणी बकऱ्याचा बळी दिला जातो। तर पाहूयात आपण या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूप काही पाहायला भेटणार आहे। या व्हिडिओमध्ये खूप काही माहिती मिळेल, तुम्ही जे आजपर्यंत बघितलं नाही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही पाहायला मिळेल। चला तर पाहूयात पुढील व्हिडिओ। तर या ठिकाणी मंडळी जे देवीला बकरं दिलं जातं, त्या बकऱ्याचा सर्व भाविकांना पोचावं यासाठी प्रत्येक गावातील मंडळींना त्याचा वाटा करून प्रत्येक घरामध्ये ते पोचवला जातो। आणि हे चाललेले इथं वाटे वगैरे लावलेले आहेत ते बकऱ्याला हे करून पाहू शकता तुम्ही। नमस्कार। आज आमच्या गोंधळाचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही सर्व रंगीन झालेलो आणि आमच्या गावामध्ये परंपरेमध्ये हा भंडारा जो आहे आजपर्यंत कधी उधळलेला नव्हता, पण 2026 मध्ये पहिल्यांदाच इथे भंडारा उधळलेला आहे आणि हा आनंद काय त्याचा वेगळाच आहे। आणि सर्व लेडीज वगैरे साड्या वगैरे घालून नवीन घालून आलेल्या, पण त्यांना हे माहिती नव्हतं की भंडारा उधळणार आहेत। आणि यावर्षीच भंडाऱ्याची सुरुवात झालेली आहे, खूप सुंदर ही सुरुवात आहे। आणि पुढील कार्यक्रमाला सर्व तयारीनिशी येतील अशी नक्की खात्री आहे। आणि मला दाखवतो मी आता परशुराम पोचवणे हा कार्यक्रम होणार आहे आणि याच्यासाठी मध्ये सर्व ओलांडीला पडणार आहे। मी तुम्हाला दाखवतो कसं आहे बघा। इकडं मंडप आहे असा आणि इकडे सर्व ओलांडीला पडलेले आहेत लोक, लांबपर्यंत पूर्ण। याच्यानंतर खूप सुंदर असा हा व्ह्यू आहे आणि हा वर्षातून 1.5 वर्षातून एकदा होत असतो कार्यक्रम। आणि आम्ही आवर्जून या कार्यक्रमाला येत असतो। आमच्या गावातले सर्व गावकरी मंडळी, सुना वगैरे सर्व असतात। खूप सुंदर असा कार्यक्रम असतो हा। हे पहा मंडळी, इथं आमचं होळीचं देवस्थान आहे आणि सर्व गावच्या मोठ्या वगैरे आलेल्या असतात, सुना वगैरे नवीन सुना मुलीच्या असतात। आणि ह्या आहेत दिवट्या आणि इथं केलेला मंडप, हा गोंधळासाठी केलेला मंडप असतो आणि पूर्ण असा आणि ह्या आमच्या काकू ह्या बघा, ह्या खास गोव्यावरून आलेल्या आहेत। जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा, जिजाबाईच्या
हे आहेत गोंधळी बुवा, यांच्याच ह्याच्यामध्ये हे गोंधळ होत असतो आणि आमचे पुजारी. आणि हे पाळणा म्हणून इथं केला जो एकाच पाळण्यामध्ये या पाळण्यामध्ये पैसे सर्व पडली म्हणून केली जाते. पडल्या आमच्याकडे शिंदे साहेब आहेत, प्रगतशील शेतकरी. आणि या गोंधळासाठी खूप असे मेहनत घेतणारे गावकरी आहेत. आणि यांच्याच मेहनतीसाठी आम्ही इथं बाहेर गावावर येतो आणि यांनी गावामध्ये राहून हे सर्व तयारी करत असतात. शिंदे हे शिंदे आहेत. गाणे गाऊनी आणवी सुंदरी हो वाढवते की वाढवतो. थांबलो. दोन गोष्टी सांग बया, काय सांगतात? दोन गोष्टी सांग म्हटलं काय. तिकडे जमवलं का आणि नागरिकांनी नोंद घ्यावी. हे आमच्या गावचे प्रगतशील उद्योगपती आकाश मेरवा हे व्हिडिओ मध्ये लाजाले जरा. हा आणि सर्व ही मंडळी आमची याच्यासाठी. आणि आपण करा ना अंगा कुठे गावला ह्या गावला पाय तू जागा ठेवा जरा जागा ठेवा पाय तुम्ही गणपती मंडळी नमस्कार. तर आतापर्यंत तुम्ही बघितला जे काही केलं होतं
त्या आता फक्त गावामध्ये जो गोंधळ चालू होता त्या गोंधळ चालू होता आणि आता ही सर्व मंडळी चालली आहे परशुराम पोचवणे. म्हणजे गोंधळानंतर परशुराम पोचवणे हा एक कार्यक्रम असतो. तो गावच्या वेशीच्या बाहेर तो केला जातो आणि तो तेच आता शेवटचा म्हणजे निरोप, त्या गोंधळाला निरोप देण्यासाठी शेवटचा गावच्या वेशीच्या बाहेर जाऊन हा निरोप दिला जातो. त्यासाठी सर्व गावची मंडळी, पुरुष मंडळी असतात, ती एका म्हणजे गावच्या वेशीच्या बाहेर एकवटली जातात आणि त्याच्यानंतर एक परंपरा आहे परशुराम पोचवण्याची आणि त्या परंपरेला अनुसरून सर्व ड्युट्या वगैरे पेटवलेल्या असतात आणि सर्व आता इथं जमणार आहे. मी पुढील दाखवतो तुम्हाला. कुठे रस्त्याला नाही इकडे हे तोंडाचं मुंडे गोंधळी सांगताय जरा थांबा की मागे झाले पुढेच काय तर मंडळी, हा कार्यक्रम आमचा गावचा तुम्हाला कसा वाटला आणि बरा वाटला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तुमच्या मित्रापर्यंत, तुमच्या परिवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा, जेणेकरून त्यांना आमच्या गावामध्ये हा गोंधळ कसा केला जातो हे नक्की कळेल. आणि ह्या शेवट आता आम्ही परत आमच्या होळीकडे जातो आणि इथं हे नारळ वगैरे आरती होऊन या उत्सवाची सांगता होत असते. धन्यवाद. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.